परिवर्तन पाहिजे आणि ते आपल्या बाजूने पाहिजे। त्याच्यासाठी आपण हा योग जुळवून आणलेला आहे। आदरणीय संजय काका आणि आदरणीय अजितराव घोरपडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास कुठल्या स्तराला जाऊ शकतो याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तो विकास आपल्याला खेचून आणायचा आहे। त्यासाठी आपण सत्तेत जाणं गरजेचं आहे, त्यासाठी आपल्याला अजितदादांना सपोर्ट देणं गरजेचं आहे, घड्याळाचं बटन दाबणं गरजेचं आहे। इथे उपस्थित सर्व युवकांना मला प्रश्न आहे, आज पूर्ण भारतभर स्टार्टअप्स, एंटरप्रेन्योर्स एवढी नावं गाजतायत, एवढी मुलं स्वतःचे व्यवसाय काढतायत, स्वतःच्या हिमतीवर पुढे जातायत, स्वतःचा पैसा उभा करतायत। आपल्या इथे तसं का नाहीये? आपला मतदारसंघ प्रत्येक बाबतीत मागे का? आपल्या मतदारसंघांच्या शेतकऱ्यांना दरवेळी रडगाणं घेऊन जायला का लागतं दुसऱ्यांच्या नेत्यांकडे? आपण आपल्या नेत्यांना का नाही सपोर्ट देते? आपल्या जेव्हा माणूस सत्तेत असेल तर ते आपल्याला करणं सोपं जाईल। आज तुम्ही 10 वर्ष झालं आपण बघतोय जो माणूस बाजूला बसलेला आहे त्याला आपण सपोर्ट देतोय, त्याच्याने आपला काय उपयोग होतोय? आपण 15 वर्ष मागे गेलोय, आपल्याला आता 15 वर्षाची आपली कसर भरून काढायची आहे। आपले वीज बिल माफ होते, आज सांगा लोक सांगतायत 7-7 लाखापर्यंत वीज बिल माफ झालं। याचा परिणाम फक्त एका माणसावर होत नाही, अख्ख्या कुटुंबावर, अख्ख्या गावावर होतो। त्यांच्या घरातल्या मुलीच्या शिक्षणाला तो पैसा लागू शकतो, त्यांच्या घरातल्या लोकांच्या मेडिकल खर्चाला तो पैसा लागू शकतो, लग्नाला तो पैसा लागू शकतो। अशा रीतीने जो हा आपण आर्थिक आराखडा आपल्या घरच्यांसाठी आखला गेलेला आहे अजितदादा पवार यांच्या माध्यमाने, आपण त्याचा फायदा हा वारंवार घ्यायला आपल्याला मिळाला पाहिजे। आज आपण एखाद्या पाकिटाच्या आहारी जाऊ, महिनाभर राहील ते, पुढचं काय करणार? 5 वर्ष आपण काय करणार? परत आपण दुसऱ्यांना पकडायचं का? कारण आपण जर दुसऱ्यांना निवडून दिलं त्यांची तर सत्ता येणार नाही, सत्ता ही महायुतीची येणार हे आपण मागच्या वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे। त्याच्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा निर्धार केला पाहिजे की आपल्याला सत्तेत यायचंय, आपला 15 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचाय, आपल्या युवांच्या हाताला काम द्यायचंय, आपल्या शेती पिकवायच्या आणि त्याच्यासाठी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की 4 नंबर घड्याळाचं बटन नक्की लक्षात ठेवा आणि घड्याळालाच मतदान करा। धन्यवाद।